ज्यावेळी महाराज दोन आजीबाई घरीमध्ये बसलेले असतात गल्लीमध्ये महाराज. गल्लीमध्ये बसल्यानंतर अशा गल्ल्या असत्या महाराज, उभ्या गल्ल्या असत्या, दरवाजे सगळ्यांचे वर असते. अरे दरवाजे कुठे असते? खालीच असते ना. मग दोन म्हाताऱ्या बसल्या महाराज, गप्पा मारत बसल्या. आणि एक म्हातारी आली, का ग कौशे, त्या पोरीचं काय चाललं ग? ती म्हणे माझ्या पोरीचं काय विचारती म्हणे, असा फुलात ठेवतो म्हणे महाजाबाई, असा फुलात ठेवतो की पाहायचंच काम नाही. त्या म्हातारीला आनंद वाटला बाबा. फुलात ठेवतो म्हणे काय कीर्तनकार आहे का? ह्या भानगडीत पडतच नाही म्हणे, ही भानगड आहे. मग पकवाज गिकवाज वाजतो का? तसं काही करतच नाही महाराज. मग करतो तरी काय? काही नाही म्हणे, त्या जालन्याला ना काळ्या पिळ्या गाड्या भरितो म्हणे, आणि ऐकवतो म्हणे माझ्या लेकीचं जे म्हणलं ते आणतो म्हणे तिला. बरं झालं म्हणे. बरं ठीक आहे म्हणतो, लेकीचं बरं चाललं. मग त्या पोराचं मलाच नाही तर काय खायचं का त्याचं, मलाच नाही तर काय. अगं चांगला कापूस झाला तो आल्या का काय जाळाचं मेल्याचं. बैल झालाय म्हणे बायकोचा बैल. काय झाला म्हणे? असं आहे महाराज. तुम्हाला मी सांगितलं महाराज, भाव जर शुद्ध असेल ना भगवंत भेटतोच. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला महाराज. दूर आहे गो देव, फक्त भाव शुद्ध ठेवा ना महाराज. मी काय भावाबद्दल म्हणजे भावाबद्दल नाही बोलत, भाव महाराज. बरं मी महाराज आहे का महाराजासारखा दिसत हा? नाही तर माझ्या गळ्यात माळावर माळा आणि एखाद्याला कसं आडव्यात गाठत माझ्या पोटात जर कळा उठत असेल का गाडाचं म्हणून पुरात महाराज असावा का महाराज दिसावा? काटे मामा सांगा ना. असावा महाराज. बरेच जाणकार मंडळी टाळ्या वाजवा एकदा स्वतः. कीर्तन हे डोक्यावर नाही गेलं पाहिजे महाराज, कीर्तन हे डोक्यात गेलं पाहिजे, नाही तर बऱ्याचशा जणांचं वरून जाते. काय इथं काय म्हणते, शिळीच्या अंगावून पाणी चालून उंट म्हणतं मग शिपूट भिजन नाही ना जमणार महाराज. एक लक्षात घ्या महाराज, कीर्तन हे कळलं पाहिजे. आणि कीर्तन हे संवाद शास्त्र आहे महाराज. कीर्तनामध्ये विनोद आलाच पाहिजे, कीर्तनामध्ये तुमची ऍक्शन आलीच पाहिजे, कीर्तनामध्ये तुमचा प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. दृष्टांत जर समजून घ्यायचा असेल ना महाराज, दृष्टांत जर कोणाच्या अंगावरती आला असेल तर त्यानं राग मानून घेऊ नका. सिद्धांत पदरात पाडून घेण्यासाठी दृष्टांत असतो. हे रेडीमेड दुकान आहे महाराज, कोणाला येऊ शकतं आपलं हे दुकान, रेडीमेड कपड्याचं कोणाला शेल्ट येऊ शकतं महाराज. असा हा भाव महाराज कोणाचा होता महाराज? विदुर काका. ज्यावेळेस महाराज महाभारताचं युद्ध चाललं होतं त्यावेळेस मीटिंग झाली महाराज. त्या मीटिंगमध्ये भगवान शंकर हे पांडवा, आपलं भगवान श्रीकृष्ण पांडवाकून गेले. योगेश महाराज पांडवाकून गेल्यानंतर मग त्या ठिकाणी महाराज पांडव आधीच गरीब होते, त्यांचं सगळं काही हरलं होतं महाराज. पण असं ठरवलं होतं की बाबा एका सुईचा टोका एवढंही राज्य आम्ही याला देणार नाही म्हणून, पांडवाला देणार नाही म्हणून. त्या ठिकाणी महाराज काय सांगावं तुम्हाला, त्यावेळेस महाराज त्या दुर्योधन आपला स्वतः म्हणू लागला, भगवान श्रीकृष्ण माझ्याकडे चला म्हणे जेवायला, पंचपक्वान जेवण ठेवलेलं आहे, चला म्हणे असा बेत आहे म्हणे, ऐका म्हणे माझं चला. पण देवानं तिथं काय पाहिलं महाराज? विदुर काकाचा भाव पाहिला महाराज. त्या ठिकाणी जातात महाराज आणि विदुर काकाच्या पत्नीकडनं आधी तर केळाची कातडीच खातात महाराज. पण ज्यावेळी विदुर काका त्या ठिकाणी येतात ना महाराज, त्यावेळी महाराज मग विदुर काका कुठेतरी धर्मपत्नीला सांगतात, अगं जरा सुधीवर आहे, अरे जगाचा मालक आहे तो भगवान शंकर आणि पंढरीचा पांडव. हरी हा भेदच नाही महाराज, हरी हरा हा भेदच नाही महाराज. तुम्ही एक विचार करा महाराज, प्रभू रामचंद्र असतील, भगवान कृष्ण असतील, पंढरीचा पांडुरंग परमात्मा असेल, माझा भोळा शंकर असेल महाराज, हे सगळ्यांचं कार्य कशासाठी महाराज? तुमच्या आमच्यासाठीचे ना महाराज. मग एक लक्षात घ्या ना तुम्ही, त्यावेळेस महाराज भगवान शंकराने आपलं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, देवा ज्यावेळेस माझ्या तुमच्या धर्मपत्नीच्या हाताने मी केळाची कातडी खात होतो त्यावेळेसचा भाव वेगळा होता, आणि आता तुमच्या हाताने गंज मी आतला भाग घा लागलो, खातोय म्हणे केळाच्या आतलं खातोय ना म्हणे, पण त्यामध्ये मला तो काही भाव दिसा ना म्हणे. एक लक्षात घ्या महाराज, नामाची ताकद सांगू का तुम्हाला काय असेल? ज्यावेळेस महाराज माझ्या पूर्वीचा भाग आहे महाराज, ज्यावेळेस भक्त प्रल्हादाला 11 ते 12 वेळ महाराज
कढईमध्ये टाकून हातीच्या पायाखाली देऊन मारण्याचा प्रयत्न केला महाराज. ज्यावेळी प्रयत्न केला आणि आपल्याकडे होळीचा सण असतो महाराज, त्यावेळेस त्या ठिकाणी आत्याबाई आली महाराज. आत्याबाई आली आणि पण केला महाराज. दृष्टांत फार गोडे पण वेळ कमी म्हणून शॉर्टकटमध्ये सांगतो. त्या ठिकाणी महाराज आत्याबाई आली. अरे दादा काय खराब झाला एवढा, का ताण घ्या लागला, काही लेकरूला काही ताण देताय का, कोणाच्या खोड्या करताय का, नाही ना म्हणत आहे, नुसतं नामस्मरण करतोय म्हणे. शाळेत गेलो तर ते मास्तरच बिघडिले म्हणे. मास्तर सांगते एक आणि पोराला सांगायला लागलं म्हणे, सगळा मचाळच करून टाकला म्हणे. त्यावेळी महाराज मध्ये नको ना ताण घेऊ दादा, मी आहे ना. त्यावेळेस त्या आत्यानं काय केलं महाराज, विस्तवात हात घातला. अरे ताई पोळान ना, अरे लगेच तू इस्तू पात्रात अगं ताई जळशील. है दादा यामुळं सांगते म्हणे मी तुझ्या पोराला भस्म करते म्हणे, ताण न घेऊ म्हणे तू महाराज. त्यावेळी महाराज त्या आत्याला होतं वरदान. कशासाठी होतं, लोकांची लेकरं जाळलं होतं का, भक्त प्रल्हाद का साधा सुद्धा होता का महाराज. आम्ही असंच कीर्तनाला गेलो, एका जणाच्या घरी बसलो, काटे मामा. बसल्यानंतर त्याच्या घरी बसलो आणि बसल्यानंतर बाबा त्याचा नातू महाराज आला. महाराज हे काय महाराज म्हणलं हो. मग ते आत्याबाई सांगू लागले आमचा नातू असा आहे, आमचा नातू असा आहे, आमचा नातू असा आहे. म्हणलं बस झालं ना आत्या, कवर तुमचा नातू झाले ना कीर्तनाची वेळ. म्हणलं निघालो भाऊ आम्ही बाहेर. त्या पट्ट्यानं काय केलं, माझाच बूट घेतला नाही, या दोरी बांधले राहणार तुम्ही पाणी शेंदा लागला. म्हणलं काय बाई आता तुमचा नातू, याला आमदार करा म्हणलं, नुसते सांडासच खाईन. काय करा म्हणलं त्याला. अरे असा होता का तो भक्त प्रल्हाद महाराज, रात्रंदिवस नारायण नारायण किंवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भजन केलं महाराज. नामाची ताकद तुम्हाला सांगतोय महाराज. त्यावेळी महाराज शेणालाय. अरे त्याला धरून माझा भक्त प्रल्हाद बसलेला आहे. त्यावेळी बसल्यानंतर शरणाला आग दिली दिनेश दादा, अशी आग दिली. आणि त्यावेळेस महाराज सगळे निघून गेले. निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज त्या आत्याला पोळू लागलं ना महाराज. नामाची ताकद बघा ना, पोळू लागलं. ते अरे सोड अरे सोड अरे सोड, त्यानं तोंड दाबलं महाराज. भक्त प्रल्हादानं आत्याचं तोंड दाबलं ना, अशी राख होसर सोडलीच नाही महाराज. राख होसर सोडलीच नाही महाराज. सकाळ झाली, तिसरा कांगाला लावली आणि त्याच राखीनं महाराज आपण भगवत त्या होळीच्या दिवशी त्या माऊलीची पूजा करतो, जगदंबा म्हणून महाराज, होलिका म्हणून महाराज. आणि मला सांगा मग त्याचा बाप तिकडून आला महाराज. भक्त प्रल्हाद तो बी असा बुटाना हाणासारखा होता महाराज. पोरग नामस्मरण करतो म्हणून त्याला मारायला मागं लागला. मग किती नालायक बाप असेल तो, सिस्टम वाले दादा असन का नसन नालायक महाराज. त्यावेळी महाराज त्याने विचारलं अरे भक्त प्रल्हाद आत्या गेली म्हणे सकाळच्या गाडीनं जालन्याला. अरे राजनीला गेलो असतो, तिला एखादी नाटी आणली असती. गेली म्हणे आत्या. पण मला काय सांगायचंय महाराज, नामाची ताकद बघा महाराज. आमच्या गंगाखेड इथे ज्यांचा जन्म झालाय महाराज, संत जनाबाई महाराज. ज्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या महाराज. तुमच्या आमच्या भाकरी म्हणत्या गो महिला मंडळ नाही ना म्हणत महाराज. तुम्हाला जर असं करावं वाटत असेल तर आजची तारीख लिहून घ्या. रामकृष्ण हरी जप उद्यापासून सुरू करा महाराज. तुमच्या घरात जर सात्विक अन्न तयार झालं तर मुलं सुद्धा सात्विक आहारात राहतील ना, तर सात्विक विचारानं तुमच्या घरामध्ये मुलं राहतील महाराज. त्यामुळे एक करा महाराज. ज्या जनाबाईने महाराज तिच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या महाराज, त्या ठिकाणी नामदेव महाराज आणि कबीर महाराज आलेले आहेत महाराज. आणि शेजारणीचे आणि आमच्या जनाबाईचे भांडणं लागले. आपल्याकडे लागते ना महिला मंडळ, नाही आता नाही लागत. आता नाही लागत, चांगली गोष्ट आहे. 1,500 आल्यापासून लागत नाही का, बरं झालं बा नाही लागत, चांगली गोष्ट. टाळ्या वाजवा जरा एकदा स्वतःसाठी, गाव सुधारलं म्हणावं लागेल. एक लक्षात घ्या महाराज, त्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या, हे सिद्ध करावं लागलं महाराज. कबीर महाराजांपुढे नामदेवरायांची आवडती भक्त होती ना जनाबाई, सिद्ध करावं लागलं महाराज. त्या ठिकाणी भांडणं सुरू झाले महाराज. आले ना महाराज नामदेव महाराज आणि कबीर महाराज. महाराज म्हणू लागले अरे जना जना का भांडते. त्यावेळी महाराज सांगू लागल्या जनाबाई आहो देवा ऐका ना, अहो माझ्या गौऱ्या घेतल्या म्हणे हिनं. आणि शेजारी म्हणू लागले माझ्या गौऱ्या चोरल्या म्हणे. देवाची निष्ठावान भक्त होती, आरोप सहन करणार नाही म्हणे महाराज. निष्ठा कशाला म्हणते पुढे बघूच आपण महाराज. त्यावेळी महाराज ज्या जनाबाईने महाराज गौऱ्या थापलेल्या होत्या, त्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या महाराज. त्या ठिकाणी त्या जनाबाईची गौरी जनाबाईने सांगितलं कबीर महाराजांना कोणती गौरी घ्या म्हणे. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल जय घोष येईल ती गौरी माझी, आणि ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल घोष येणार नाही ती गौरी शेजारणीची महाराज. काय बघता माझ्याकडं. कबीर महाराजांना गौरी घ्यावी कानाला लावावी महाराज. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल
हे संत कबीरान नामदेवाच्या मान डोल लागल्या, मान डोल लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या डोळे बोलू लागल्या. हे विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या डोळे बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या डोळे बोलू लागल्या. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या. महाराज तुमच्या आमच्या भाकरी म्हणत्या गो. भाव बघा तुम्ही इथं. हे जगद्गुरु तुकोबरा शेवटच्या चरणात सांगतात. काही न लगे भावती कारणा, काही न लगे भावती कारणा. संभाजी महाराज.